नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण इथून पुढे 9 दिवस 9 वेगवेगळ्या प्रकारच्या ज्वेलरी बनवायला शिकणार आहोत. तर त्यासाठी आजचा पहिला दिवस आहे. आज आपण इनविजिबल नेकलेस बनवणार आहोत. खूप सुंदर नेकलेस आहे आणि खूप सोपा असतो बनवायला. त्यासाठी मी एक इथे इनविजिबल वायर गेजचा तुकडा घेतला आहे. त्याला एक लॉक बीट टाकून थोडंसं वरती अंतर सोडून त्याला प्रेस करून घेऊन त्यामध्ये कडेला 4 mm साईजचे 3 मोती बीड्स टाकून घेतले. त्यामध्ये हे असं एक पान शेपचं कुंदन आहे, मी ते टाकून घेते त्याच्यामध्ये. बघा, आता याच्यामध्ये मी पुन्हा 5 बीड्स टाकून घेतले 4 mm मोतीचे. पुन्हा एक पान शेपचा ग्रीन कलरचा कुंदन त्यामध्ये टाकून घेते. अशा प्रकारे आपल्याला 5 कुंदन म्हणजे 5 एक कुंदन 5 मोती अशा प्रकारचे आपल्याला टाकून घ्यायचे त्यामध्ये. बघा, असं दिसेल. त्यानंतर पुन्हा आपल्याला कडेला 4 mm मोती टाकून घ्यायचे आणि शेवट एक लॉक बीड्स टाकून आपल्याला पुन्हा ते लॉक करून घ्यायचं आहे एका ठिकाणी. अशा प्रकारे पकडच्या साहाय्याने तो बीड्स दाबून घ्यायचा आहे, म्हणजे तो लॉक होतो. हे बघा किती सुंदर दिसते. आता आपल्याला त्याला वरती चेन अटॅच करायची आहे. त्यासाठी मी एक हुक घेतला आहे. तो त्याच्यामध्ये आधी एक लॉक बीड टाकून घेतला गेज वायरमध्ये. त्याच्यामध्ये हुक टाकला आणि पुन्हा तीच वायर त्या लॉक बीडमध्ये टाकून अशी पकड ॲडजस्ट करून आपल्याला पकडच्या सहाय्याने तो लॉक बीड लॉक करून घ्यायचा आहे. असं दाबून चांगला प्रेस करून लॉक करून घ्यायचा आहे, जेणेकरून तिथून ते निसटणार नाही. आणि आता आपल्याला सेम दुसऱ्याही साईडने तसंच एका बाजूची हुक आहे तोही आपल्याला त्याच्यात अटॅच करून घ्यायचा आहे, म्हणजे आपल्याला गळ्यामध्ये छान घालता येईल ते. अशा प्रकारे एक लॉक बीड टाकून घेतला आणि अटॅच करून घेतलंय. ते व्यवस्थित प्रेस करायचं आहे आपल्याला, जेणेकरून त्याच्यातून आपली वायर बाहेर नाही निघाली पाहिजे. बघा किती सुंदर नेकलेस दिसतोय आपला. खूप सुंदर, साधा, सिंपल आणि एलिगंट, आणि दिसायलाही खूप सुंदर दिसेल. साडीवर, ड्रेसवर, कशावरही खूप सुंदर जाईल. तर तुम्हाला हा नेकलेस कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही बनवून बघा. नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण इथून पुढे 9 दिवस 9 वेगवेगळ्या प्रकारच्या ज्वेलरी बनवायला शिकणार आहोत. तर त्यासाठी आजचा पहिला दिवस आहे. आज आपण इनविजिबल नेकलेस बनवणार आहोत. खूप सुंदर नेकलेस आहे आणि खूप सोपा असतो बनवायला. त्यासाठी मी एक इथे इनविजिबल वायर गेजचा तुकडा घेतला आहे. त्याला एक लॉक बीट टाकून थोडंसं वरती अंतर सोडून त्याला प्रेस करून घेऊन त्यामध्ये कडेला 4 mm साईजचे 3 मोती बीड्स टाकून घेतले. त्यामध्ये हे असं एक पान शेपचं कुंदन आहे, मी ते टाकून घेते त्याच्यामध्ये. बघा, आता याच्यामध्ये मी पुन्हा 5 बीड्स टाकून घेतले 4 mm मोतीचे. पुन्हा एक पान शेपचा ग्रीन कलरचा कुंदन त्यामध्ये टाकून घेते. अशा प्रकारे आपल्याला 5 कुंदन म्हणजे 5 एक कुंदन 5 मोती अशा प्रकारचे आपल्याला टाकून घ्यायचे त्यामध्ये. बघा, असं दिसेल. त्यानंतर पुन्हा आपल्याला कडेला 4 mm मोती टाकून घ्यायचे आणि शेवट एक लॉक बीड्स टाकून आपल्याला पुन्हा ते लॉक करून घ्यायचं आहे एका ठिकाणी. अशा प्रकारे पकडच्या साहाय्याने तो बीड्स दाबून घ्यायचा आहे, म्हणजे तो लॉक होतो. हे बघा किती सुंदर दिसते. आता आपल्याला त्याला वरती चेन अटॅच करायची आहे. त्यासाठी मी एक हुक घेतला आहे. तो त्याच्यामध्ये आधी एक लॉक बीड टाकून घेतला गेज वायरमध्ये. त्याच्यामध्ये हुक टाकला आणि पुन्हा तीच वायर त्या लॉक बीडमध्ये टाकून अशी पकड ॲडजस्ट करून आपल्याला पकडच्या सहाय्याने तो लॉक बीड लॉक करून घ्यायचा आहे. असं दाबून चांगला प्रेस करून लॉक करून घ्यायचा आहे, जेणेकरून तिथून ते निसटणार नाही. आणि आता आपल्याला सेम दुसऱ्याही साईडने तसंच एका बाजूची हुक आहे तोही आपल्याला त्याच्यात अटॅच करून घ्यायचा आहे, म्हणजे आपल्याला गळ्यामध्ये छान घालता येईल ते. अशा प्रकारे एक लॉक बीड टाकून घेतला आणि अटॅच करून घेतलंय. ते व्यवस्थित प्रेस करायचं आहे आपल्याला, जेणेकरून त्याच्यातून आपली वायर बाहेर नाही निघाली पाहिजे. बघा किती सुंदर नेकलेस दिसतोय आपला. खूप सुंदर, साधा, सिंपल आणि एलिगंट, आणि दिसायलाही खूप सुंदर दिसेल. साडीवर, ड्रेसवर, कशावरही खूप सुंदर जाईल. तर तुम्हाला हा नेकलेस कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही बनवून बघा.